करायचं आहे, निकाल लागलाय, रजिस्ट्रेशनही सुरू झालंय, पण ओ-टी-पी येत नाही. तर काय करायचं? जवळपास 6 दिवस झाले ओ-टी-पीची वाट पाहतोय. आता रजिस्ट्रेशन इज गोइंग टू क्लोज, स्टिल ओ-टी-पी इज नॉट कमिंग. तर मग काय करायचं? त्याच्या संदर्भातला शॉर्ट आहे. ज्यांचा हा विषय आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवाल हीच अपेक्षा. हे लक्षात घ्या, तुम्ही एकदा चेक करा की तोच नंबर आहे का, जो तुम्ही पोर्टल परीक्षा देत असताना तुम्ही जो दिला होता. जर तोच नंबर असेल तर तुम्ही वारंवार रजिस्ट्रेशन करताय, तर तुम्ही वेगवेगळ्या क्रोममधून करून बघा. कधी Googleचे सुद्धा 2 क्रोम आहेत. इंटरनेटचा वेगळा क्रोम आहे, त्याच्यावरती तुम्ही करून बघा. कधी जमलं तर सायबरमध्ये जाऊन सुद्धा करून बघा. परंतु एवढं सगळं करून जर ओ-टी-पी येत नसेल, तर मित्रांनो त्या मोबाईल नंबरचा कनेक्शनचा इश्यू आहे. त्यासाठी तुम्हाला प्राथमिक जो काही किंवा माध्यमिक ई-आय-ई-ओ एज्युकेशन ऑफिसर किंवा शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात जायचं आहे. तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, टेट स्कोर कार्ड आणि बाकीचे सर्व तुमचे डिटेल जेही तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊन त्यांच्याकडे जा आणि तिथं गेल्यावरती त्यांना तुम्ही हा तुमचा इश्यू सांगा आणि तिथून तुमचा तो इश्यू सॉर्ट होणार आहे. हा फक्त इश्यू फक्त ओ-टी-पीसाठी नाही आहे. जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे किंवा जर तुमचं एखाद्या एकदम नॉर्मल ईमेल चेंज करायचा आहे आणि ओ-टी-पी येत नसेल, सर्वांसाठी हा सिंपल फॉर्म्युला आहे की तुम्ही तिथं स्वतः जा आणि स्वतः जाऊन तिथं तुमच्या समोर चेक करून घ्या. मग या इन केसमध्ये तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर बदलून देऊ सुद्धा शकता, ईमेल आय डीसुद्धा चेंज करू शकता, परंतु ते तुमच्या स्तरावरती होणार नाही आहे. जर तुम्ही मल्टिपल टाईम प्रयत्न केलेला आहे तर मात्र तुम्हाला ई-आय-ई-ओकडे जाऊनच या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तरीसुद्धा आत्तापर्यंत जे काही आपल्याकडे क्वेरीज आल्या होत्या, पहिल्या 2 दिवसामध्ये बऱ्याच उमेदवारांना ओ-टी-पी येत नव्हते. काहींना मेसेजेस आले नाहीत म्हणून त्यांचं टेन्शन होतं. परंतु आता त्यांना ओ-टी-पी यायला सुरुवातही झालेली आहे. सो आय टोल्ड यू की यू ट्राय 1 or 2 डे. इफ इट इज नॉट पॉसिबल, स्टिल ओ-टी-पी येतच नाही आहे, तर मात्र आपल्याकडे पर्याय नाही आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जा. तुमच्या जिल्ह्याच्या विभागांतर्गत कोणतं शिक्षणाधिकारी कार्यालय आहे तिथे बघा. तिथं ही सुविधा आहे. ते तुमचा हा जसं की मिसमॅचचा इश्यू आहे तसाच हा सुद्धा इश्यू तुमचा क्लिअर करून देतील आणि जाताना मात्र एक अर्ज लिहून जा की कशासाठी तुम्हाला ओ-टी-पी पाहिजे होता आणि कशासाठी येत नाही. तुमचा ऑथराईज मोबाईल नंबर कुठला होता, तोच हवा आहे की दुसरा हवा आहे आणि तो अर्ज तुम्ही तुमच्या सहीने स्वतः जाऊन तिथं सबमिट करायचा आहे. कोणाच्या थ्रू तुम्ही पाठवू नका, जेणेकरून कोणतंही अजून मिसकम्युनिकेशन आणि वेळ लागणार नाही. पटापट आता कामाला लागा. ऑलरेडी कमी दिवस राहिले रजिस्ट्रेशनला, तर तुम्ही ही प्रोसेस करू शकता. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जेणेकरून मला असं वाटतं कोणतीही अडचण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणार नाही.